श्रीमद भागवत महापुराण कथा आज विश्रामाकडे प्रस्थान करत आहे। आज कथेचा आपला सप्तम दिवस या ठिकाणी प्रारंभ होत आहे। गेली 7 दिवस तुम्ही आम्ही श्रीमद भागवत कथा मोठ्या श्रद्धेने, मोठ्या प्रेमाने, मोठ्या आवडीने, मोठ्या भक्तिभावाने श्रवण करीत आहात। भक्तीची परमोच्च अवस्था म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे। परमोच्च अवस्था भक्तीचं चिंतन करत असताना भक्तीचे जे आचार्य आहेत त्यांनी वेगवेगळ्या अंगाने भक्तीचं चिंतन केलेलं आहे। मी आपल्याला सांगून गेलो अधून मधून पूजा विश्व अनुराग इति गर्गाचार्य। गर्गाचार्यांनी भक्तीचं लक्षण केलं, जी तुम्ही आम्ही भगवंताची पूजा करतो त्याला भक्ती म्हटलेलं आहे। कथेत इति कथा, ज्याचं तुम्ही आम्ही कथन करतो त्या कथेला भक्ती म्हटलेलं आहे। आणि ती भक्ती गुणरहितम कामनारहितम प्रत्येक क्षणम वर्धमानम महर्षी नारद बोलतात। भक्तीचं हे स्वरूप आहे। सा तो अस्मिन् परम प्रेम रूपा। पहिलं सूत्र आहे सूत्रम सूत्र विदो विदुहु लक्षण केलेलं आहे। सातु अस्मिन् परम प्रेम रूपा 3 शब्द आहे, परंतु अर्थ 3 जन्मच नाही, हजारो जन्म घ्यावे लागतील तेव्हा ते भक्तीचं मर्म वर्म तुम्हाला आम्हाला कळेल। गहन आहे भक्तीची कथा, ही गहन आहे। आणि श्रीमद भागवत म्हणजे भक्तीची कथा आहे, भगवंताची कथा आहे। एक ध्यानात घ्या, भक्तीचे अनेक जरी प्रकार आचार्यांनी केले असले, आचार्य बोलतात श्रवणम कीर्तनम विष्णुम स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम। 9 प्रकार केले भक्तीचे।